गाईज ते दिसतंय, तुम्ही एक्सपिरियन्स करू शकतात का? काय सॉलिड आहे यार हे. गुड मॉर्निंग मंडळी, फ्रॉम गणपतीपुळे. मी प्रतीक गावत तुमचं स्वागत करत आहे माझ्या यूट्यूब चॅनल रायडिंग द वंडरसमध्ये परत एकदा. तर असं बघायला गेलं तर आजचे सकाळचे वाजलेले आहेत 6 आणि आता आपला मुंबई दौरा चालू होणार आहे. गणपतीपुळे टू मुंबई दौरा. इच्छा तर नाही बट स्टील लाईक करावं लागेल, सुट्टी संपत आलेली आहे. तर आता इकडून मुंबई आहे 350 किलोमीटर. गाडी माझी लोड झालेली आहे, बॅगा सगळ्या पॅक करून झालेल्या. आता फक्त इकडून निघायचं आहे. तर चला आपली आता मुंबईची जर्नी चालू करूया आणि आता गाडीवरतीच भेटूया. ओके काय, सो तुम्ही बघू शकतात लाली पार्टीला लोड झालेली आहे मुंबईसाठी. तर आता निघू मुंबईसाठी आणि आता वाजलेले आहेत 6:19. सो लेट द जर्नी बिगिन फॉर मुंबई. वी आर कमिंग. जय बजरंगबली. चला. ओके, खूप सुंदर जर्नी होती, मजा आली. वेकेशन बोलतात ना, फुल टू वसूल झालं आहे माझ्या इकडे. आय गेस तुम्हालाही मजा येत असणार आहे या सगळ्या व्हिडिओ बघून कोकणातल्या. तर कधी वेळ मिळाला तर प्लीज कोकणात व्हिजिट करा. खूप छान जागा आहे, खूप सुंदर आहे. तुम्ही सिरियसली 100% तुम्हाला खूप छान वाटेल आणि मजा येईल तुम्हाला. तर चलो आपली मुंबईसाठी निघालते. आता जरासा प्रकाश पडत चालला हलका. तर बघूया, गाडी चालू करूया आणि पुढे निघूया. जरा असं आपला उजेड येईल, विजिबिलिटी वाढेल, तर मी तुम्हाला भेटतो. चलो फिर गाईज. लेके प्रभू का नाम, जय सियाराम. ओके, सो मुंबईसाठी आपल्याला वळायचं आहे डावीकडे, जे दाखवत आहे 380 किलोमीटर डावीकडे. इन द सेन्स हा सरळ रस्ता. गाईज हे दिसतंय, तुम्ही एक्सपिरियन्स करू शकतात का? काय सॉलिड आहे यार हे. म्हणजे रस्ते नो डाऊट बटरी आहेत. पहाटे जर अशा रस्त्यावरती आणि अशा वेदरमध्ये जर मला गाडी चालवायची असेल तर आय स्वेअर सांगतोय, मी रोज पहाटे उठेन 6 वाजता, 5:30 वाजता इकडे गाडी चालवण्यासाठी. अर्धा 1 तास माझं माइंड फ्रेश करण्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. बघा ना राव, हा डोंगर पण बघा सजून दिसतोय. लक्षणीय असं आहे हे, लक्षणीय. सगळं प्युअर आहे. बघा की राव, काय आहे ना, सॉलिड आहे बॉस. इच्छा तर नाही होत आहे मुंबई जर्नी करायची माझी, पण हे रस्ते बघा मी एन्जॉय करतोय. मला ॲक्च्युली कंटाळा आलेला होता रिटर्न निघण्यासाठी, म्हणत नव्हतं. बोललं अरे यार एवढे चांगले 8 दिवस स्पेंड केले तिकडे, खरंच निघायचं आहे का? ओके, आपल्याला मुंबईसाठी घ्यायचं आहे उजवीकडे. चला मग आता उजवीकडे जाऊया. तुम्ही बघू शकता सनराईज होत आहे इकडून. आय गेस तुम्हाला दिसत असावा. ठीक आहे, पुढे जाऊन दिसून येईल. पण हे बघा ना, रस्ता बघतीस तुम्हाला, हे जे गवतं आलेले आहेत सरळ ऑरेंजेसमध्ये, असं वाटतं की बॉर्डर्स आहेत. सही वाटतात ना हे असं बघून. म्हणून यार आवडतं, म्हणजे मला रोड ट्रिप ह्याच कारणासाठी आवडतं की खूप काही गोष्टी अशा बघायला मिळतात ना आणि अनुभवायला मिळतात. हे बघा, हा बघा काय हलकासा सनरेज होत आहे. हा जो ऑरेंज दिसतोय ना कलर, हा कलर खूप छान वाटतं बघायला. जगात अप्रतिम एक्सपिरियन्स हा सनसेटचा. हा बघा, तुम्हाला व्यवस्थित दाखवतो सनरेजचा, नॉट अ सनसेट. का मी बोलतोय सनसेट. हा बघा, फक्त काही वेळापुरतं जे नजारे आहेत, हायवे लागल्यावरती काहीच नाही बघायला मिळणार. हा फक्त मी जरा एक्सायटेड आहे परशुराम घाटासाठी आणि आपला कशेळी बोगदा येणार आहे.
तर त्या 2 गोष्टीसाठी मी जरा एक्सायटेड आहे. आणि बाकी असे रस्ते बघायला गेले तर तुम्हाला माहिती असेल मी कसं जातो आहे माझी रिटर्न जर्नी. तर माझी रिटर्न जर्नी आहे ही मुंबई गोवा ओल्ड हायवेवरून. आपण तिकडून जाणार आहोत. मग आपल्याला मध्ये चिपळूण, महाड, पेण सगळं मिळणार आहे. आणि तुम्हाला नजर येते की नाही मला कळून येत नाही आहे, पण खालच्या बाजूला ना फॉग दाटला. असं वाटतं की खाली एक ढगांचं थर आहे, तो चादर दिसते मला. इकडून दाखवणं इम्पॉसिबल आहे. आणि तुम्हाला दाखवू कसं बघूया जर पुढे जाऊन काय दिसत असेल तर. पण सिरियसली जी चादर ही बघा दिसते, चादर पसरली आहे फॉगची की ढगांची. हो वाव, दॅट्स ब्युटी ऑफ नेचर. गाईज हे दिसतंय तुम्हाला, इकडे बघा काहीच नाही दिसत आहे, इकडे देखील काही दिसत नाहीये. समोर बघा असं वाटतंय इकडून डायरेक्ट आपण स्वर्गात पोचू. डायरेक्ट स्वर्गाचा रस्ता बनलाय हा. बघा ना काय दिसतंय, हे सॉलिड दिसतंय. सही सही. आणि हे दिसतंय मी ह्याच्यासाठी खास थांबलो, कोकण रेल्वे ब्रिज दिसून आलं का? हा गाणी लागलेत बघा. हां बघितला ब्रिज, हाच दाखवण्यासाठी मी थांबलो होतो खास. कारण तुम्ही कधी कोकण रेल्वेचा प्रवास केला असणारच, खूप लोकांनी केला तसा. पण तुम्हाला त्या ब्रिजवरून जाताना तुम्हाला रस्ते दिसत असतील गावातले असे छोटे मोठे, जिकडून आता मी जातो आहे मलाही दिसायचे. तुम्हाला असंच वाटायचं नेहमी की अरे यार या रस्त्यातून मलाही जायचं काहीतरी, मीही ट्रॅव्हल करणार इकडून. फायनली होत आहे, मी जात आहे रस्त्यातून. गोष्ट वेगळी आहे की मी मुंबईला चाललो आहे, बस तेवढाच एक खंत आहे. पण सही वाटतं, म्हणजे आपण बघतो आणि शेवटी आपल्याला तो एक्सपिरियन्स करायला मिळतो ना, त्याची फिलिंग वेगळी आहे जरा. असं कडक ना राव, कडक. आता काय करूया, हो तुम्हाला इथपर्यंत तरी मजा येतच ना. आता आपण डायरेक्ट हायवेला जाऊनच भेटूया, कारण अभी तो सिर्फ यही है बस. आणि आता सध्या मला एन्जॉय करायचं आहे हे सिनरीज बघून. ओके गाईज, तर आता आपण पोचलेलो आहोत NH66 ओल्ड मुंबई गोवा हायवे. आणि असं बघायला गेलं तर रत्नागिरीपर्यंत तरी काहीच प्रॉब्लेम नाही आहे. सध्या मी रत्नागिरीपर्यंत तर आलेलो आहे. आणि हे बघा संगमेश्वर स्टेशन काय सॉलिड बनलं आहे ना. आता सगळ्या कोकणातली सगळी अशीच बनलेली आहेत आणि हे एक नंबर दिसतं आहे. सगळे कोकणातली स्टेशन आता असे बनवण्यात आलेले आहेत, माहिती आहे, एकदम फुल एअरपोर्ट स्टाईलमध्ये. तर भारी वाटतं बघायला. चला आता बघू शकता तुम्ही, फॉग तर गेलेला आहे, आता एवढा नाही आहे. महाड 104 किलोमीटर. तर आता माझा टार्गेट आहे महाडपर्यंत पोहोचायचा. ऑफकोर्स मध्ये हे सीन चांगले दिसल्यावरती तो टार्गेट नाही राहत. ओके गाय, सो आता परशुराम घाटाला सुरुवात झाली आहे. तुम्ही बघू शकता ट्विस्ट अँड टर्न तुम्हाला दिसते. ठीक आहे, काय व्ह्यूज काय असते तर डेफिनेटली आय एम गोना शो यू. पण हा घाट खूप छान आहे. तुम्ही आय गेस रील्समध्ये तर ड्रोन शॉट बघितलेच असतील खूप लोकांचे. काय दिसतं ना ते दिसायला. सो वेलकम टू परशुराम घाट. आय गेस का 3-4 किलोमीटरचा पॅच आहे हा, मे बी मो, बट खूप सुंदर आहे. आणि एक सेकंड तुम्हाला मी व्ह्यू दाखवतो इकडून जरा, तुम्ही बघाच. इच्छा गावात पडलो. हा बघा इकडून हा रस्ता दिसतोय, कनेक्ट होऊन हायवेला होतोय. आणि हे बघा
दिसतंय सगळं धुकं सॉलिड ना. असं वाटतं की चादरच पसरून ठेवलेली आहे इकडे. हे असं काही आहे आपलं परशुराम घाटाचा व्ह्यू. चला आपण निघूया आता. तर असा काही आहे आपला परशुराम घाट आणि त्याचा व्ह्यू. सही राहू ना. आणि या साईडला उजवीकडे परशुराम मंदिर आहे. खूप छान मंदिर आहे देखील. नेक्स्ट टाइम वेळात वेळ काढून येणार नक्की. तर असा काही होता आपला परशुराम घाट. मे बी तर संपेल पुढे जाऊन. तर आता पुढेच भेटूया. बॉस दिसतोय बोगदा. कुठला कशाही बोगदा आलेला आहे आपला. मागच्या वेळेची रेकॉर्डिंग करायची राहून गेलेली. अभी नाही, अभी तो मी पूरा वसूल करूंगा बॉस. पूरा वसूल करूंगा. सही आहे ना. बघा ना काय दिसतोय तुम्ही. हे बघा तिथपर्यंत. हा सॉलिड वाटतं ना राव. दिसतंय. भारी दिसतंय ना राव. जरा काय गारवा जाणवतं इकडे. आपण लाईट लावूया. ॲक्च्युली गरज तर नाही लाईटची आणि इकडे चांगलीच लाईट आहे बऱ्यापैकी. हे बघा यार काय दिसतंय बोगदा. हा बघा वसूल आहे बॉस. ट्रॅव्हल वसूल आहे. लय भारी वाटतंय. हा सही आहे सही आहे. काय फील येतं ना राव. ॲक्च्युली बोगद्यातून जायला पण एक वेगळा फील येतं. मजा येते की वाईब असते ना. काय असतं सीन माहिती आहे का. कारण इकडं टेम्परेचर खाली पडतं त्याच्यामुळे अजून बरं वाटतं. एवढं थंडावा वाटतो ना इकडे. आणि हा बोगदा अशा प्रकारे संपुष्टात येत आहे. सॉलिड जर्नी होती. सही वाटला. छोटंसं आहे पण छान एक्सपिरियन्स देऊन जातो. तुम्ही विचार करा जर मोठे बोगदे काय एक्सपिरियन्स येत असेल ना. अजून करू आयुष्यात कधी ना कधी. मोठी जर्नी होईलच. आता सुरुवात आहे. मोठी जर्नी बाकी आहे. खतरनाक. सो काहीच कसा वाटला हा बोगदा. सही ना. मजा आली ना बघायला. कडक आहे काय पण बोला. मजा येते. अशा काय गोष्टी येतात ना मध्ये तर सही होतं. म्हणून एक्साइटेड होतो मी रिटर्न येण्यासाठी या वेळेने. कारण मला माहिती होतं इकडे कशेरी बोगदा मिळणार आहे. आपला परशुराम घाट आहे. तर एक सॉलिड एक्सपिरियन्स मिळतो परत. अजून मुंबई आहे 160 किलोमीटर्स आणि आय गेस अलिबाग 130. सो टिल नाव जर्नी खूप सुपर चालली आहे. आणि फ्रॉम रत्नागिरी गणपतीपुळे टू आत्तापर्यंत रस्ते टॉप नॉच आहेत. कुठे काहीच त्रास नाही झाला. काहीच नाही. आपल्याला फक्त मे बी इंदापूरपासून त्रास होईल. इंदापूर ते वडखळ तिथपर्यंत जरा स्ट्रगल आहे. त्याच्यानंतर परत आपला नॉर्मल सिटी रोड तोही व्यवस्थित नाही म्हणा बट स्टील. भाई लोक तुम्ही नजारे बघा आणि रस्ते बघा काय दिसतात आहेत ना सॉलिड. अशा रस्त्यांवर त्यांनी जर असा व्ह्यू मिळत असेल ना तर मला माहीत नाही मी किती किलोमीटर गाडी पळवीन. पण या गोष्टी ना न थकवणार आहेत. जराही थकायला नाही होता अशा गोष्टीमध्ये त्या गोष्टी दिसत असतील. आणि अशा रस्त्यांवरती ते एक्साइटमेंट लेवल ना तेवढीच राहते.
बघा ना यार, सगळं किती सुंदर दिसून येतं ना. आणि हे बघा आपली अजून एक लालपरी जात आहे पुढे, फक्त ही मिक्स लालपरी आहे. सॉरी, लाल आणि सफेद, पांढरी. खूप जण बोलतात सफेद का बोलायचं, पांढरं बोलायचं, पांढरा कलर असतो. ओके, तर ही अशी मिक्स लालपरी. ओके गाईज, काय नाही, फक्त नितंब ब्रेक घेतलेला मी 1-2 मिनटाचा. हा माझा नितंब बोलत होता, थांब जरा, मला श्वास घेऊन दे, तू जरा प्लीज गाडी बाजूला थांबव. असं आईच्या गावात. चला, इकडे पुढे बघायला गेलं तर कर्नाळा बर्ड सेंच्युरी आहे, कळलं का? येस, पुढेच कर्नाळा बर्ड सेंच्युरी. चला. हा, एक सुख असतं जेव्हा घर जरा जवळ येतं, तर जरा सुख मिळतं. काय सुख मिळतं, घर जवळ आलं तर सुख मिळतं, गोडवालं सुख मिळतं. अजून पनवेल बाकी आहेच म्हणा, बट स्टील. आता 50 किलोमीटर आहेत ना, तर आता एवढी घाई नाही होणार. म्हणजे लाईक आता आरामात, आता कुठेच जायचं आहे, घरीच पोचायचं आहे. आता निवांत नेणार गाडी आरामात, थंडपणे. एक आहे या ट्रिपने, जे माइंड रिलॅक्स केलं ना, कसलंच टेन्शन नव्हतं, काहीच नाही. मी फक्त कोकण, मी, जागा कुठे जायचं आहे, तिकडचे अनुभव, बस ते सगळं एक्सपिरियन्स करून घेत होतो. आणि जेवढे सॉलिड होते सगळं वसूल झालं. एक्सपिरियन्स झाला माझा, ठीक आहे. एक्झॅक्ट किती झालं आहे अजून मी केलेलं नाही, मे बी मी करीन कॅल्क्युलेट आणि सांगेन देखील केवढा झाला. बट अशा ठिकाणी एक्सपिरियन्स करून जर मनाला जर शांती मिळत असेल ना, तर चालेल. कारण पैसे वाचून तुम्ही जाणारच तरी कुठे. सो गाईज, फायनली वी रिच्ड अंधेरी आलेला आहे, एवढे अपार कष्ट करून. याला रूट मी जरा वेगळ्या रूटने आलो. 2 रस्ते आहेत अंधेरीला, एक वाया पवई आणि एक वाया आपला सांताक्रूज कलिनावाला. तर आज मी कलिनावरून आलो, कारण युजली मी पवई थ्रूच येतो, तो मला कलिना थ्रू यायला काय आहे. पोचलो फायनली. गुड इव्हनिंग मंडळी. तर मी पोचलेलो आहे मुंबईमध्ये आणि मी चेक इन केलेलं आहे ऑफकोर्स माझ्या घरी. 4 वाजता माझं येणं झालं घरी आणि झालं, संपलं. तर आजच्या दिवसाचा मी शेवट करत आहे आणि इव्हन आजच्या ब्लॉगचा देखील मी शेवट करत आहे. आय होप मी तुम्हाला व्यवस्थित दिसत असेल. तर ट्रॅव्हल खूप चांगला होता. शेवटचे काहीतरी 15 किलोमीटर सिटीमध्ये आल्याचं तुम्हाला माहिती आहे. ॲज युज्युअल आपल्याला ट्रॅफिक मिळते, तशी मला ट्रॅफिक मिळाली तर माझा अर्धा पाऊण तास त्या ट्रॅफिकमध्येच गेला. सो नाव आपली कोकण कोस्टलवाली सिरीज इकडे संपत आहे. आता भेटूया खूपच लवकर नवीन ब्लॉगमध्ये. तर आपलं कसं आहे, प्रत्येक एंडचा ब्लॉग आपण सनसेटने केलेला, तर इकडे का नको बरं करावा. तर इकडे देखील मी सनसेटने या ब्लॉगचा शेवट करत आहे, गोड या सिरीजचा शेवट करत आहे. तर आता नेक्स्ट आहे सनसेट, तो बघा म्युझिक सकट आणि एन्जॉय करा. आणि थँक्यू सो मच, तुम्ही माझी कंप्लीट सिरीज बघितल्याबद्दल मी तुमचे मनपूर्वक आभारी आहे. असंच तुमचं प्रेम मिळवून द्या वाया लाईक्स आणि कमेंट्स थ्रू. आणि ऑफकोर्स तुम्हाला पूर्ण व्हिडिओ आवडली, पूर्ण सिरीज आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चलो फिर गाईज, हॅव अ ग्रेट डे आहे. खूपच लवकर भेटूया. सध्या तुम्ही सनसेट एन्जॉय करा मुंबईतला.